मंगल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश महाविष्णु महेश्वर गणपति सर्वज्ञानी दया घन जाचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा विद्यावान मनसीमानी होतसे राजा ज्ञानी भासे जगत साधुरी सर्वरी सत परिवरी ठाईना सर्व जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्मांनी जसे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बढ़ावा राम ओम आत्मा काम तलेन मन कवना करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्योद्यम बुद्धिर्दुर्यतु निर्मलम अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यपरं तदेवाहं ममत्वं मे निश्चितामपि स्मरण पूरे सकल विद्यां से अधिकरण श्री शिवंतु श्री चरणां श्री गुरुंचे ते नमस्कारो ज्ञाता। तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी अशी तीन अधिकारी आहेत। त्यापैकी हा जो काही प्रथम तरंग आहे, प्रथम तरंग म्हणजे तरंग चौथा आहे, परंतु प्रथम अधिकारी जो आहे तत्वदृष्टी, अर्थात तो विचाराचा अधिकारी आहे। विचाराच्या द्वारा तत्वाला विषय करण्याचा प्रयत्न करतो आहे, हा उत्तम अधिकारी आहे। तर त्याच्याकरता पहिल्यांदा तो ज्या इच्छेनं युक्त होऊन श्रीगुरूंना शरण आलेला आहे त्याला श्रीगुरू एकदम सांगतात, बाबा ज्या तो दुःख निवृत्तीची इच्छा करतो ते दुःख तुझ्या ठिकाणी कालत्रय झालंच नाही, आणि ज्या आनंदाची इच्छा करतो ते तुझं स्वरूपच आहे, त्यामुळं तुला अशी इच्छा होते हा तुझा भ्रम आहे। असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, काय करावं, मला हे वाटलं पाहिजे हे असंच आहे, परंतु प्रत्यक्ष अनुकूल असणारे श्रीधनपुत्र अधिक प्राप्त झाले असता मला आनंद उत्पन्न होतो। आनंद माझं स्वरूपच जर असतं तर आता मला आनंद विषय प्राप्तीनंतर उत्पन्न झाला असं वाटायला नको होतं, पण मला असं वाटतं की माझ्या आवडीचा विषय मला मिळाला, की आतापर्यंत मला आनंद नव्हता आणि आता मला आनंद उत्पन्न झाला असं मला प्रतीती येते। याचं काय कारण आहे? मग त्यावेळेस श्रीगुरूंनी सांगितलं, बाबा खरं तर विषयात आनंद नाहीच आहे। आनंद जो आहे, आनंद हे आपलं स्वरूपच आहे, विषयात आनंद मुळीच नाही। मग विषयात आनंद आहे असं आपल्याला काय वाटतं? ते भ्रमाला वाटतं। जे आनंद स्वरूप आहे आपलं, पण ते स्वरूप हे आनंद रूप आहे आपलं, आपण आनंद स्वरूप आहोत हे न कळल्यामुळे मग बाहेर दृष्टवृत्ती जी आहे ती बहिर्मुख होते। आपण काल होई पाहिजे जी ही आपल्या रूपे नाही देखील त्याची इंद्रियार्थ रंगने जैसे रंग का आळवतले तुषाते सेवे कतैसे आपण पे नाही दिठे। त्याशी जे विषय गोमटे आवडते त्यालाच हे विषय चांगले वाटतात, त्याच्याविषयी आवड, सुंदरता, अनुकूलता प्रतीतीला येते की ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला ओळखलं नाही। मग होतं काय, ज्या वेळेस एखाद्या विषयाची आपल्याला इच्छा होते त्यावेळेस वृत्ती चंचल होते। वृत्ती जी आहे त्या विषय प्राप्तीच्या खटपटीस लागते, त्यामध्ये वृत्ती चंचल होते आणि चंचल वृत्तीमध्ये आनंदाचं भान होत नाही। मग ज्या वेळेस तो विषय प्राप्त होतो, विषय प्राप्त झाल्यानंतर तेवढ्या काळापुरती वृत्ती स्थिर होते आणि वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं। ह्या सगळ्या गोष्टी इच्छित विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिरता आणि त्यामध्ये आत्मानंदाचं भान, आत्मानंदाची प्रतीती, आत्मानंदाचं प्रतिबिंब पडलं, ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेस होतात। पण हा विवेक त्या अज्ञानी मनुष्याला होत नाही आणि त्यामुळे त्याला वाटतं की झालेला आनंद हा विषयापासून झालेला आहे, विषयात आनंद मुळीच नाही। याकरता दृष्टांत आपण पाहिला की पौर्णिमेच्या मध्यरात्री पाण्यानं भरलेलं जे काही पातेलं असेल, भांडा आहे,
तर ते पाणी स्वच्छ असेल, स्थिर असेल तर त्यात प्रतिबिंब स्पष्ट पडतं, आणि जर मलिन असेल तर प्रतिबिंब पडत नाही. असं अंतःकरण वृत्ती जी आहे स्थिर असेल तर त्यात स्पष्ट आनंदाचं भान आपल्याला होतं, आपल्याच आनंदाचं भान आपल्याला होतं, नाही का. विषयात आनंद मुळीच नाही. मग तो म्हणतो विषयात आनंद आहेच, आम्हाला प्रत्यक्ष अनुभव येते. स्त्री धन पुत्रादिक जे विषय आहेत त्यापासून आनंद होतो, प्रत्यक्ष आम्हाला अनुभव आहे. तुम्ही सांगता खरं, पण आम्हाला ते काही अजून पटत नाही. मग ते म्हणतात तुझ्या म्हणण्याप्रमाणे मान्य केलं. काय मान्य केलं? की विषयामध्ये आनंद आहे. मग विषयामध्ये आनंद आहे, विषय असतील तर आनंद, विषय नसेल तर आनंदही नाही, असा अनुभवतरी जर जुळला तर आम्ही काय मानू? विषय हे सुखाला कारणीभूत आहेत असं आम्ही मानू. पण असं जुळतंय का? कारण पहा, योगी महात्मा जो आहे सर्व विषयांचा परित्याग केलेला आहे, कोणतेही विषय नाही, पण तरी देखील त्या आनंदामध्ये आहे की नाही? आनंदामध्ये आहे. तिथे कोणता विषय? कोणताच विषय नाही, उलट सर्व असलेल्या विषयांचा परित्याग केलेला आहे. म्हणून विषय असतील तर आनंद हे समीकरण जुळत नाही. किंवा जाऊ दे म्हटलं योगाचा कोणाला अनुभव आहे? आमचा काहीतरी जवळचा अनुभव सांगा ना. जवळचा सर्वांना अनुभव आहे कोणत्या अवस्थेतला? झोपेतला. तर त्या झोपेमध्ये कोणते विषय आहेत का? उलट प्राप्त जेवढे विषय असतील ते सगळ्या विषयांचा परित्याग करून जीव कुठे जातो? झोपेमध्ये जातो. मग झोपेमध्ये कोणते विषय सुख आहे? कोणताच विषय सुख नाही. मग तरी देखील झोपेतल्या सुखाची इच्छा जीव करतो. त्या अर्थी विषय असतील तर सुख, हे हा जो अन्वय आहे त्याच्या विषयासंबंधाने असं अन्वय व्यतिरिक्त जुळत नाही. म्हणून विषय जे आहेत सुखदुःखाला, विषय हे सुखाला कारणीभूत नाही. आपण दृष्टांत पाहिला होता, तो पुत्र जो आहे फार दिवसांनी आला, नंतर तो त्रासदायक वाटू लागला. याचाच अर्थ जर तो प्राप्त असलेला विषय जवळच आहे ना, पुत्र जवळच आहे, पण जवळ असलेल्या पुत्रापासूनही आनंद होत नाही, याचाच अर्थ विषयात आनंद मुळीच नाही. हा विषय आपण काल पाहिला होता. आता आणि सगळे इच्छेवर जेवढा काही आनंद आहे, हा सगळा आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे, आत्मस्वरूपाचाच आनंद, कारण बाहेर कुठेही आनंद नाही. मग त्याकरता दृष्टांत आपण पाहिला होता, जसं ते कुत्र हाड जे आहे ते शुष्क असणारं जे हाड, तर ते रक्त आहे का? रक्त कुठे आहे? त्याच्याच दाढीचं रक्त जे आहे बाहेर निघतं, त्याला वाटतं की ते हाडातून आलं. तसं विषयी अज्ञानी पुरुषांना काय वाटतं की विषयामुळे आनंद प्राप्त झाला असेल, तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद आहे, बाहेर कुठेही आनंद नाही. सगळे जीव मात्र जे आहेत आपल्या आत्मस्वरूप आनंदाला घेऊनच आनंदी होतात, बाहेर कुठेही आनंद नाही. पहा आता आणखी एक पुढचा परिच्छेद वाचतो. ज्ञात्याच्या विषयभोगाविषयी शंका व समाधान. शिष्य, महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान नाही, अशा आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे, त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही. तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुष सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयांची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. आता तुम्ही सांगितलं आम्हाला विषयामध्ये आनंद मुळीच नाही, आनंदरूप आपला आत्माच आहे, बाहेर आनंद नाहीच. मग ज्ञानी महात्मा आहे, त्याला तर ज्ञान झालेलं आहे. मग ज्ञानी महापुरुष जो आहे त्या ज्ञानी महापुरुषाला विषयाची इच्छा होते किंवा नाही, असा त्याचा प्रश्न आहे. वाचतो. महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असं ज्याला ज्ञान नाही, असा जो आत्मविमुख आहे, आता त्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही, अशा पुरुषाला अनुकूल विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होते आपण सांगितलं. ठीक आहे, अज्ञानी आम्ही मान्य करतो, त्या अज्ञानी पुरुषाला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, त्यामुळं आपल्याला आपण कोण आहोत याची जाणीव नाही, त्यामुळे आनंद प्राप्ती करता तो बहिर्मुख धावतो, विषयाकडे धावतो. ठीक आहे, आणि विषय प्राप्तीमध्ये तो आनंद मानतो, विषयामध्ये आनंद मानतो. अज्ञानी पुरुषाचं ठीक आहे, भल्या का असाना, परंतु पण आत्मा परमानंद रूप आम्ही सांगतो कोणाचं? ज्ञानी महापुरुषाचं, ज्याला आत्मा परमानंद रूप आहे
इतरत्र कुठेही आनंद नाही असं ज्याला ज्ञान झाले आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे, आत्माच परमानंद रूप असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, अर्थात तो ब्रह्मज्ञानी आहे, अशा ब्रह्मज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होते किंवा होत नाही असा आमचा प्रश्न आहे. बरं, विषयाची इच्छा होते म्हटलं तर विषयापासून त्याला आनंद होतो किंवा होत नाही? कारण आत्ता तुम्ही काय सांगितलं की ज्ञानी महापुरुषाला कळलेला आहे की आत्माच आनंद रूप आहे, विषयात आनंद नाही. मग विषयात जर आनंदच नाही तर विषयाची इच्छा होईल का? विषयाची इच्छा होणारच नाही. बरं, दुसरी गोष्ट, आम्हाला बरोबर पाहताना दिसतं असं की तो म्हणतो आईस्क्रीम फारच छान आहे, नाही का? म्हणजे ते आईस्क्रीम प्राप्त झाल्यानंतर तो आनंदही अभिव्यक्त करताना दिसतो. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान्य करावं काय की ज्ञानी पुरुष जो आहे त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, आत्माच आनंदरूप कळलेला आहे, त्यामुळे तो आनंद करता बाह्य विषयांची अपेक्षा करत नाही. अर्थात त्याला बाह्य विषयांची इच्छा होणार ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे. बरं झालं तरी त्याला विषय प्राप्तीने आनंद झाला असं वाटू शकत नाही. कारण का? आत्मा आनंदरूप कळलेला आहे ना. तेच म्हणतात विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगावे. असा आम्ही तुम्हाला प्रश्न का केला? कारण आम्ही मोक्ष जगतामध्ये वावरत असताना ज्या महापुरुषाकडे सोबत राहतो त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला तुमच्याविषयीच शंका येते, नाही का? श्रीगुरूंविषयीच शंका येते. काय शंका येते? तो म्हणतो शंका येण्याचं कारण एवढंच आहे की ज्ञानी पुरुषांना सुद्धा जे काही महात्म्य आहे, अशा ज्ञानी पुरुषांना सुद्धा अज्ञानी जे आत्मविन्मुख आहेत त्या अज्ञानी पुरुषाप्रमाणेच ज्ञानी पुरुषांना देखील विषयांची इच्छा होताना दिसते. आम्ही पाहतो त्यांना की ते म्हणतात की आज हे घेऊन ये, नाही का? आज गुलाबजाम आणा किंवा आज ही पंगत करू, अशी विषयाची इच्छा होते. रोज सामान्य जेवण तर आहेच आहे, पण विशेष इच्छा का बरं व्हावी, नाही का? म्हणजे त्यांच्याही ठिकाणी विषयाची इच्छा दिसते. बरं, विषय प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला प्रसन्नता जाणवते, आनंदही वाटतो. मग असं का घडतं? अशी त्याची आहे शंका कळाली. काय कशामुळे शंका आली? कारण आनंद आत्मा जर आनंदरूप आहे, मग त्याही जरा कळायला आहे, तो बाहेर धावेल का? बरं, बाहेर धावला तर ते विषय प्राप्त झाले तर त्या विषयाने आनंद वाटेल का? आनंद वाटणार नाही. परंतु प्रत्यक्ष आम्ही पाहतो ज्ञानी महापुरुषांना की त्या ज्ञानी महापुरुषांना देखील विषयांची इच्छा होते आणि विषय प्राप्त झाल्यानंतर, अनुकूल विषय प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावरती आम्हाला प्रसन्नता दिसून येते. याचं काय उत्तर आहे? तर श्रीगुरु सांगतात पहा, व्यवहारिक विषयाची इच्छा विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याची दिसून येते. श्रीगुरु त्याचं उत्तर देतात, बाबा तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो हे खरे आहे. पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही, ज्ञात्याचाही दिसतो. फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकाली असतो. सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहारही होणार नाही. पण त्याबरोबर ही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्यास विषयानंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे. असा त्याचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोल असतो. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्री आहेत, त्यातील एकीस हा राजा, मी त्याची स्त्री, हे सर्व राजेश्वरी सत्य आहे असा भ्रम झाला. दुसऱ्या वेशधारीस हा राजा, मी त्याची स्त्री, हे सर्व राजेश्वर्य, हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियांस राजेश्वर्य भोगाची इच्छा व भोगांपासून होणारा आनंद समानच दिसणार. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीस हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेश कृतीचाच आहे असा असतो. व पाहणारेही ज्ञातेही तसेच समजतात. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानेप्रमाणेच ज्ञात्याला होतेसा दिसतो. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणूनच ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते
असे वेदात सांगितले आहे. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत. त्यावेळी जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो, त्यास विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चय. थोडंसं वेगाने घेतो. त्याने शंका केली की ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होते की नाही, किंवा विषयाची इच्छा झाल्यानंतर विषयप्राप्तीपासून आनंद होतो किंवा नाही. त्याचं उत्तर असे देतात, बाबा तू जसं म्हणतोस त्याप्रमाणे, अर्थात अज्ञानी जीवाप्रमाणे ज्ञानी पुरुषाला देखील विषयांची इच्छाही होते. त्यानं प्रश्न केला, विषयाची इच्छा होते किंवा होत नाही. तर अज्ञानाप्रमाणे विषयाची इच्छा ज्ञानी पुरुषाला होऊ शकते. होऊ शकते की नाही? होऊ शकते. त्याचप्रमाणे विषयप्राप्तीपासून आनंद उत्पन्न होतो असं दिसतं, त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवतं, प्रसन्नता वाटते. हे खरं असलं, पण म्हटलं की मागच्या काय फिरतं, पाणी फिरतं, नाही का? बरोबर पाहताना जरी वाटलं असलं पण तरी देखील ज्ञानी महापुरुषाचा काय निश्चय असतो त्याच्याविषयी प्रतिपादन करतात. आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असं नाही, तर ज्ञात्याचाही असतो. म्हणजे आत्मविमुखपणा म्हणजे अखंड आत्माकार वृत्ती जी आहे ही ज्ञात्याची सदैव राहते का? नाही. अज्ञान झाल्यानंतर त्याचा व्यवहार होणारच ना. प्रारब्ध प्राप्त शरीर आहे, खाणं बोलणं चालणं हा तर व्यवहार घडणारच त्याच्याकडून देखील. मग त्या काळामध्ये वृत्ती आत्माकार आहे का? म्हणजे आत्मविमुख सन्मुख आहे का? आत्म्याला विषय करणारे आहे का? नाही. त्या काळात इतरत्र व्यवहार करते. म्हणजे त्या काळात त्याला आत्मस्वरूपाचं काय आहे? विस्मरण आहे. म्हणजे हानी जी आहे, नुकसान जे आहे, कशामध्ये? विस्मरणात आहे का विपर्यायात आहे हानी? विपर्यायात हानी आहे, विस्मरणात हानी नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाचं काय होऊ शकतं? विस्मरण होऊ शकतं, पण त्याला विपरीत निश्चय कधी होत नाही. हा देह म्हणजेच मी, विषय सत्य आहेत, हे माझ्या सुखाला कारणीभूत आहेत, आणि विषय असतील तर माझं अस्तित्व, आणि विषय नसतील तर माझं अस्तित्वच नाही, असा कधी विपरीत भ्रम होत नाही. फक्त तेवढ्या काळापुरतं, खाण्यापिण्यापुरतं हे भोज्य आहे, मी खाणारा आहे, हे भोग्य पदार्थ आहे, असं विस्मरण तेवढ्या काळापुरतं त्याला होऊ शकतं. म्हणून म्हणतात आत्मविमुखपणा, बहिर्मुखपणा म्हणा तर तो अज्ञानाचाच असतो असं नाही, तर ज्ञात्याचाही आपल्याला व्यवहार कालामध्ये दिसून येतं. मी जातो, मी खातो, मी बोलतो, असं ज्ञानीमात्मा म्हणू शकत नाही का? म्हणतो ना व्यवहारामध्ये. फरक एवढाच आहे. मग फरक काय आहे? एवढाच म्हणजे भरपूर जमीन मला फरक आहे, नाही का? तर एवढाच फरक आहे. म्हणतात की अज्ञानाचा आत्मविमुखपणा नित्य असतो. कारण तर आत्मा कशाला म्हणतात? काय त्याचं स्वरूप आहे हे काय माहिती तरी आहे का? त्याला ज्ञान झालेलंच नाही. त्यामुळं आत्म्यापासून नित्य विन्मुखच आहे अज्ञानी पुरुष. त्याला आत्म्याचे विषय झाली मध्यरात्री झालेली आहे, नाही का? या निशा सर्वभूताना, नाही का? तस्याम जागृती भूतानी, आणि यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने यस्याम भूतानी जागृती. ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत. प्राणी मात्र जागे कुठे आहेत? विषयाच्या ठिकाणी जागे आहेत, परंतु विषयाच्या ठिकाणी आणि महात्मा मात्र झोपलेला आहे. यश्याम जागृती भूतानी सा पश्यतः मुने हे निशा. जो ज्ञानी महात्मा आहे त्याच्या दृष्टीने सगळी निशा आहे, हे रात्र आहे. म्हणून अज्ञानाचाच आत्मविमुखपणा असतो असं नाही, तर ज्ञानी महापुरुष देखील व्यवहारा काळामध्ये त्या विषयाची वृत्ती होत असते. कारण ज्ञान झाल्यानंतर पदार्थाचा नाश होतो का? ज्ञान झाल्यानंतर पदार्थाचा नाश होत नाही. मग पदार्थाचा मिथ्यात्व निश्चय होतो. मिथ्यात्व निश्चय वेगळा आणि नाश वेगळा. मिथ्यात्व निश्चय म्हणजे पदार्थ जरी प्रतीला आला तरी देखील त्याच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय, याला काय म्हणतात? मिथ्यात्व. पदार्थ तर आहेच आहे, त्यामुळे व्यवहार घडणारच आहे. म्हणून म्हणतात अज्ञानाचा आत्मविन्मुखपणा नित्य असतो, आणि ज्ञात्याचा फक्त ज्यावेळेस व्यवहार करेल, व्यवहार काळामध्ये मी जातो, खातो, बोलतो, पश्य श्रवण सुशय जिग्रन नश्नन गच्छन श्वपय श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नन्निशन निमिषण नपी, ह्या असा व्यवहार घडू शकतो. परंतु तो सर्वथा तिथीचा नव्हे नवल देखे. पण हे मात्र आश्चर्य आहे, सगळं करत असला तरी तो त्याच्यावरून तो वेगळा असतो. बरं म्हटले आत्माकार वृत्ती ज्ञानी महापुरुषाची सदैव राहायला पाहिजे. मग सदैव जर आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञानीपुरुषाचा कोणता व्यवहार घडेल का? अखंड एकरस परिपूर्ण ब्रह्मस्वरूपात वृत्ती स्थिर करत राहिला तर देह भानावर तरी येईल का? देहावरच येणार नाही, खाणं पिणं घडणार नाही.
आपोआपच त्याचा देह पडून जाईल की, वृत्तीवर जर नाही आला तर. म्हणून म्हणतात सदैव आत्माप्रवृत्ती राहील तर ज्ञात्याचा भोजनादी व्यवहारही होणार नाही. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव, तो म्हणतो ना ज्ञात्या पुरुषांना विषयाची इच्छा होते की नाही, प्रारब्धाने विषयाची इच्छा होऊ शकते. पण जरी झाली आणि तुम्हाला वाटलाही विषयप्राप्तीने आनंद झाल्यासारखा वाटला, पण त्याचा निश्चय असतो की आनंद हा विषयात नाही. जो जो काही आनंद आहे तर तो आनंद माझाच आहे, आत्मज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आत्माच आहे, याच्याविषयी त्याला कधीही शंका येत नाही. त्या विषय भोग काले देखील विषयापासून होणारा आनंद जो आहे हा विषयाचा नाहीच, आत्मानंदच आहे, असा त्या महापुरुषाचा निश्चय असतो. असा त्याचा निश्चय आत्मानंदाविषयी निसंदेह त्याला बोध असते. त्याला कधी शंका तरी येते का की हा आनंद विषय प्राप्त झाला म्हणून मला आनंद झाला, अशी कधीही शंका येत नाही. याकरता दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. म्हटले एक नाटक आहे, तर त्या नाटकामध्ये एक राजा आहे, त्याला 2 पत्नी आहे, स्त्रिया आहेत, पत्नी आहेत. मग का राजा आहे, त्याला 2 पत्नी आहेत, परंतु हे सगळं नाटक आहे. मग तो राजाही नाही आणि त्या 2 स्त्रियाही नाही, सगळे तिघही एक म्हणून पुरुषच आहेत, तिन्ही पुरुषच आहेत. पण त्या 2 पुरुषांनी 2 स्त्रियांचं वेश धारण केलेला आहे, पात्र धारण केलेलं आहे, नाही का. आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर एकीला काय वाटलं, राजाला वाटलं, तिला वाटलं हा माझा पती आहे, हा राजा आहे, माझा पती राजा आहे, मी त्याची स्त्री आहे, म्हणजे मी राणी आहे आणि सगळं आमचं राजेश्वरी आहे, काय आमचं ऐश्वर्य काय थाटमाट आहे, असं एकीला सत्य वाटलं. आणि दुसरी जी स्त्री आहे तर तिला काय वाटलं, हा राजा नाही किंवा मी राणी नाही, आम्ही फक्त हे नाटकापुरतं पात्र परिधान केलेलं आहे, असा तिचा निश्चय आहे. परंतु मग दिसताना जे पाहणारे श्रोते आहेत, पाहणारे द्रष्टे जे आहेत, त्या दोघांनाही दोन्ही सारख्या दिसतात की नाही, दोन्ही राण्यासारख्या दिसतात. परंतु एकीला काय वाटतं हे सगळं खरं आहे, एकीला वाटतं सगळं हे खोटं आहे. मग हे जे खरं आहे खोटं आहे बाहेर पाहणाऱ्यांना कळतंय का, तिचा काय बोध आहे ना, ते स्वसंवेद्य गोष्ट आहे. त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुषाचं जीवन काय आहे हे तुम्हाला मला कळेल का हो, मी कोणाला कळेल, कधी कळेल, आपण ज्ञानी झालो तर आपल्याला ज्ञानी महापुरुषाचा व्यवहार कळेल, नाही का. तसं कळेल का, जे ही गोष्ट स्वसंवेद्य आहे, हे जगत सत्य वाटतं, विषयात आनंद वाटतो की नाही वाटत, ही गोष्ट तुम्हाला पाहून कळेल का, मला नाही कळणार. ही गोष्ट प्रत्येकाची स्वसंवेद्य आहे, नाही का. आपल्या गोष्टी सांगतात ना बाबा की जोग महाराज पहिलवान होते आणि पहिलवान असल्यामुळं ते काय ठेवायचे, काजू बदाम खायचे, पहिलवान आहे शेवटी, मोठं घराणं होतं, घरंदाज. मग काही लोक म्हटले का हो महाराज तुम्ही तर ज्ञानी ना आणि तुम्ही तर काजू बदाम खाता म्हटले ज्ञानी असून का मग म्हटले मग काय खाऊ म्हटले, तुम्ही ज्ञानी आहेत ना म्हटले, मग मला तुम्ही म्हशीचं आंबून खाल्लं म्हणजे ज्ञानी म्हणता का म्हणजे बाहेरच्या व्यवहारावरती काही अवलंबून आहे का, बाहेरच्या व्यवहारावर काही अवलंबून नाही. बोध जो आहे हा स्वसंवेद्य आहे, बाहेर कसा राहतो, काय वावरतो, नाही का, कसा राहील, बालवत राहील, कोणी उन्मत्तवत राहील, कोणी पिशाच्यवत राहील, कशा प्रकारचं राहील. ज्ञानी पुरुषाच्या व्यवहाराविषयी शंका घ्यायची नाही, आणि शंका येत असेल तर त्याला ज्ञानी म्हणायचं नाही, नाही का. याच्याविषयी शंका येते असं कसा ज्ञानी, तर त्याला ज्ञानी म्हणू नका, मग ज्ञानी म्हणायचं आणि पुन्हा व्यवहाराविषयी शंका घ्यायची, हे बरोबर नाही. तर आपण दृष्टांत पाहिला की दुसऱ्या वेळेस धरीला वाटलं की हा राजा, मी त्याची स्त्री, हे राजेश्वरी सगळं मिथ्या आहे आणि मी स्त्रीही नाही, मी कोण आहे, पुरुष आहे, असा निश्चय आहे. परंतु जोपर्यंत ते नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत पाहणाऱ्या प्रेक्षकांना ह्या दोन्ही राजस्त्रियांना जे काय पाहतात त्यांचं सगळं राजेश्वर्य, त्यांची भोगाची इच्छा आणि भोगापासून होणारा आनंद सारखाच दिसतो. तिलाही आनंद आहे, जे खोटं मानते तिलाही आनंद दिसतो चेहऱ्यावरती, पण तो खरा आहे का, ते सगळं समजते हे काही खरं नाही, फक्त मला दाखवायचं आहे लोकांना, नाही का, मी राणी आहे, हा राजा आहे, हे सगळं ऐश्वर्य, राजवाडा, महाल आणि काय आनंद आहे मला, हे फक्त दाखवते, बरोबर दाखवते. तसं ज्ञानी महात्माचं आहे. आणि पाहणाऱ्यांना वाटतं दोन्ही सारख्याच आहेत, परंतु हा मिथ्या एकीला मिथ्या समजते, खरं समजते, पण हे कोणाला कळालं, प्रेक्षकांना कळालं का नाही, हे त्या दोघींनाच माहिती आहे. याप्रमाणे फरक इतकाच की भ्रम असलेल्या
वेशधारी हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार. एकेला जिला भ्रम निर्माण झाला त्याला काय वाटतं की हा राजभोगाचा आनंद आहे. तसं अज्ञानी पुरुषांना काय वाटतं की हा आनंद विषयांचा आहे. परंतु जे भ्रमरहित वेशधारी आहे तिला वाटतं का राजभोगाचा आनंद आहे. नाही, ती राजभोगाचा आनंद समजत नाही. ती काय म्हणते तर जरी आपल्याला तुम्हाला दिसला की हिला ह्या सगळ्या ऐश्वर्यामुळे ही राणी आहे, सम्राज्ञी आहे म्हणून हिला आनंद आहे असं आपल्याला वाटतं. पण तिला वाटतंय का. नाही. तसं ज्ञानी महापुरुषाकडे पाहताना आपल्याला वाटतं की याला विषयप्राप्तीमुळं आनंद झाला. पण तो असं समजतो का. तो असं समजत नाही. बोध जो आहे हा स्वसंवेद्य आहे ना. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य म्हणजे तो बोध दुसऱ्याला विषय होणार नाही. नवे नवे तो बोध आपल्याला विषय होत नाही. दुसऱ्याला कसा विषय होईल. दुसऱ्यालाही होऊ शकत नाही. असे असले तरी त्या ब्रह्मधारीचा रहित वेदाचा निश्चय आहे हा आनंद राजभोगाचा नाही. मग तिला काय वाटतं. तिला जो काय आनंद वाटतो तिला आनंद कशामुळे वाटतो की मी जे माझे जे पात्र आहे व्यवस्थित पार पाडलं, ज्या अर्थी प्रेक्षक प्रसन्न आहे त्या अर्थी माझं पात्र व्यवस्थित वाटलेलं आहे आणि म्हणून तिला आनंद होतो आहे. पण आपल्याला काय वाटतं की तिला राजभोगाचा आनंद आहे. तसं ज्ञानी महापुरुषाकडे पाहताना असं वाटतं की विषय प्राप्त झाला म्हणून त्यांना आनंद आहे. परंतु त्यांचा निश्चय असतो की आनंद बाहेर कुठेही नाही. आनंद हे माझं स्वरूपच आहे. त्याकरता आनंदाकरता मला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. व पाहणारे ज्ञाते तसे समजतात. त्याप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा. आता सिद्ध दृष्टांत सांगितला, सिद्धांत सांगतात पहा. त्याप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला होतसा दिसतो. मग आता ज्ञानी पुरुषालाही भोगाची इच्छा होते, विषयांची इच्छा होते. याला कारण कोण आहे. प्रारब्ध. कारण प्रारब्ध जे आहे ज्ञान जरी झालं तरी प्रकर्ष करून ज्याच्या फलभोगाला आरंभ झालेला आहे त्यालाच काय म्हणतात प्रारब्ध असं म्हणतात. बाबा सांगत असतात की प्रारब्ध म्हणजे एक सुटलेला बाण आहे. प्रारब्ध म्हणजे सुटलेला बाण आहे. मग आता तो बाण मारला होता शिकार करण्याकरता, परंतु मध्येच काय आली गोमाता आली. मग आता बाण तर सुटला, आता काय करू शकतो. आता मस्कळ दया आली फार, काय करणार. परंतु बाण सुटलाय ना, सुटलेल्या बाणाला काय करणार. तसं प्रारब्ध जे आहे हा सुटलेला बाण आहे. त्यामुळं प्रारब्ध तेवढ्या प्रारब्धानं काय सुखदुःख द्यायची, अनुकूलता प्रतिकूलता घडायची, कोणाचा संयोग योग घडायचा, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळं ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये अनुकूल घडेल प्रतिकूल घडेल विषयांची इच्छा होऊ शकते ना प्रारब्ध बलानं. कारण त्यात अन्यथा करता येते का. प्रारब्धामध्ये अन्यथा करता येत. ज्ञानानं काय होतं संचित कर्म दग्ध होतं. क्रियमान कर्म असंगत प्रबोधामुळे लागत नाही. पण प्रारब्ध कर्मात काय करू शकतो का. प्रारब्ध कर्मात काही करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्रारब्ध आहे तोपर्यंत जसं प्रारब्ध फिरवत त्याप्रमाणे त्यालाही फिरावं लागतं. म्हणून बाबा दृष्टांत देतात की प्रारब्ध म्हणजे एक सुटलेला बाण आहे. तिथे आपण काही करू शकत नाही. बाबा दृष्टांत देतात की जे काही फिल्म काढतात ना, चित्र म्हणजे चित्रपट, तर त्यात ती नटी जे असते, नट जो असतो तो यावेळेस मी ह्या पात्रात असं न करता असं करायला पाहिजे होतं. पण आता काय फिल्म चित्रपट पूर्ण झालेला आहे. आता तुझ्या काय हातात आहे का. तू काय करायचं होतं निवांत बसून पाहायचं. तसं प्रारब्ध जे आहे ना शरीराचं प्रारब्ध जसं असेल तसं असेल त्याकडे फक्त पाहायचं. आपण असंग होऊन पाहायचं नाही का. ब्रह्मचर्याचा असो, संन्यासीचा असो, ते गृहस्थाचा असो, ते विषयाची इच्छा हो ते विरक्तीचं प्रारब्ध असो, त्याकडे आपण पाहायचं नाही का. त्याचा आपला काही संबंध नाही. मला सांगायचं आहे काय प्रारब्धाने विषयाची इच्छा होते. कशाने होते विषयाची इच्छा. मग त्याला कारण आहे प्रारब्ध. कारण त्यात आपण परतंत्र आहोत प्रारब्धामध्ये. म्हणून ही इच्छा जी होते ती प्रारब्धाने होते. प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्याला देखील होताना दिसतो. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. जसं आपण दृष्टांत पाहिजे नाटकाचा. एकेला काय भ्रम झाला हे मी राणी, हा माझा पतिराज राजे, हे सगळं राजवैभव हे सगळं सत्य आहे. परंतु दुसरीला काय वाटलं हे काही खरं नाही. तसं अज्ञानी पुरुष जो आहे त्या अज्ञानी पुरुषाला सगळं सत्य वाटतं. विषय सत्य आहे, मी भोगता आहे, हे भोगी आहे, या विषयामध्ये आनंद आहे हे अज्ञानी पुरुषाला वाटतं. पण ज्ञानी पुरुषाला वाटतं का. ज्ञानी पुरुषाला तसंच नट तसाच प्रमाण आहे. पण नट जरी तसाच असला पण त्याला भ्रम नाही, त्याला ज्ञान आहे.
हे विषय मिथ्या आहे, मीच सत्य आहे आणि आनंद हा विषयात नसून आनंद हे माझं स्वरूपच आहे असा निश्चय असतो. बरोबर पाहताना दिसतं, जसं प्रेक्षकांना सारखंच वाटलं की नाही दोन्ही राहणे आहेत, दोघींनाही आनंद आहे, प्रेक्षकांना वाटतं. तसं आपल्याला अज्ञानी पुरुषांना त्यांच्या पाहिल्यानंतर वाटतं, पण त्यांचा बोध मात्र विलक्षण अशा स्वरूपाचा आहे. पण आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्यांचा निश्चय असतो. म्हणून ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितलेले आहे. निद्रा समाधी स्थिती ज्ञानी पुरुषाला विषय भोगकाला देखील समाधी आहे. कारण तो जो काही आनंदाचा उपभोग घेतो तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद आहे. विषयात आनंद आहे का? विषयात आनंद नाही असा त्याचा निश्चय असल्या कारणानं, जसं या ठिकाणी आपण उदाहरण म्हणतो ना, हा बालक नाही, हा बालक म्हणजे कोण आहे? सिंह आहे. म्हणजे बालक कुठे सिंह होईल का? एवढा मोठा जबडा, ते आयाळ नाही का, त्याचा क्रूर आहे, शूर आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात ज्ञात्या पुरुषाला विषय भोगकाला देखील समाधी आहे असे वेदात सांगितलेले आहे. या विषयाचा विस्तारपूर्वक पुढे येणार आहे, त्यामुळे आता काय आपण विस्तार करत नाही. त्यावेळी जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो, त्याच विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच आहे. ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, तो सगळा आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. भले त्याला समजो किंवा न समजो, पण आहे मात्र आनंद कुठे आहे? आत्म्याच्याच ठिकाणी आनंद आहे, इतरत्र कुठेही आनंद नाही असा निश्चय एकदा झाला की मग तो मनुष्य बाह्य विषयांकडे धावणार नाही. आता नंतर पुन्हा शंका येणार आहे की ठीक आहे, आनंद आम्हाला कळाला, आनंद विषयात नाही, पण आमची दुसरी एक इच्छा आहे. काय? परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. हे जगतामुळे दुःख होतं, त्याची काहीतरी संगती आम्हाला सांगा. ती संगती सांगणार आहेत, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली.